आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। कर्जबाजारी शेतकरी तरुणाची आत्महत्या। नांदगाव शहरात खळबळ। सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकून तरुण शेतकऱ्याचा अंत। नांदगाव शहरातील अहिल्यादेवी चौकात शनिवारी दुपारी घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक शेतकरी तरुण राहुल अशोक भोसले वय 29 यांनी सावकारी कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार राहुल भोसले हे आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर गेले होते। काही वेळाने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले। त्यांचा चुलत भाऊ निलेश राजू भोसले यांनी तात्काळ फोन करून ही माहिती योगेश मधुकर भोसले वय 39 यांना दिली। योगेश भोसले व कुटुंबियांनी तात्काळ राहुल यांना ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे दाखल केले, पण तेथील डॉक्टरांनी तपासणी करून राहुल भोसले यांना मृत घोषित केले। आर्थिक विवंचनेतून घेतला टोकाचा निर्णय अशी प्राथमिक माहिती मिळाली। प्राथमिक माहितीनुसार राहुल भोसले यांच्यावर खासगी सावकाराचे मोठे कर्ज होते। शेतीतील तोटा, पिकांच्या अपयशामुळे वाढलेला आर्थिक ताण, वसुलीचा दबाव या सर्व कारणांमुळे त्यांनी अतिउत्साहाच्या भरात आपले जीवन संपविले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। राहुल भोसले यांच्या मृत्यूबद्दलची माहिती योगेश भोसले यांनी स्वतः नांदगाव पोलीस स्टेशन येथे दिली। पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद एडी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। घटनेची माहिती समजताच नांदगाव शहरात शोककळा पसरली। स्थानिक नागरिक, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणावर गंभीर चिंता व्यक्त केली। राहुल सारख्या तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी प्रशासन आणि समाज दोघांनाही जागे व्हायला हवे असे मत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने। शेजारीच राहुलच्या शेजारीच आहेत ना, माझी जिजामाता नावाची प्रिंटिंग प्रेस आहे। एक वाजता मला घटनेचं गांभीर्य लक्षात आलं। त्यावेळेस आहेत ना तिथे ना नातेवाईक लोक जमा झालेले होते आणि राहुल बरेच दिवसापासून आहे ना माझ्याकडे पण यायचं जायचं। तो कंटिन्यू टेन्शनमध्ये राहायचं। त्याला आम्ही विचारायचो की काय रे बाबा, का बरं टेन्शनमध्ये, चहा का बरं पीत नाही, जेवण का बरं करत नाही, बसत का बरं नाही। तो माझा मला लय कर्ज झालेले, लय लोक त्रास देत आहे। कधी बघा तो फोनवरच राहायचा आणि फोन आला की त्याचे हातपाय असे थरथर करायचे। त्याला लोकांचे नाव विचारले, कोणी सावकार आहे का, कोणाचे पैसे आहे का, आपण 4 माणसं एकत्र होऊ, मिटिंग घेऊ, बसू। तो म्हणा मी सांगल पण आज अशी खबर 1 वाजता मला मिळाली की राहुलच सांगणारच माणूस आमच्यात आता राहिले आणि त्यांच्या कुटुंबाला प्रशासनामार्फत, पोलीस स्टेशनमार्फत योग्य न्याय मिळावा अशी मी विनंती करतो।